देव वसे चित्ती त्याचे घडावे संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना समचरण सरोजम सांद्रण्यलाभोदाभं जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा संतासी रंज उचितासी आपुलिया
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपते आत्मरूप गणेशो स्मरण भूय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहून दोष झालो दास पायाचा. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदाचार्य देहू निवासी श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि आपल्याला काय पाहिजे याची मागणी करणारा अभंग आहे. आपल्या या मुकुंदवाडी अर्थात ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे नाम सप्ताह अनेक कथेचं सेवन आपण या ठिकाणी केलेलं आहे. याही वर्षी ज्ञानेश्वरी पारायण, शिवपुराण, महापुराण कथा वगैरे वगैरे आणखीन सगळे उपक्रम राबवत कीर्तन, भजन, हरिपाठ, काकडा करत करत आता आम्ही समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. अर्थात काल्याच्या पूर्वसंध्येची सेवा आणि नियम आहे संप्रदायाचा. रात्रीचा जर शेवटचा दिवस असेल तर मागणी पर घ्या, कधी मागू नये, कोणी बी मागू नये आणि काही बी मागू नये. मागायचं तर कधी सेवा झाल्यावर. आपल्या संप्रदायाचा नियम आहे. आपण भजन जर सुरू केलं एकादशीला, गुरुवार, शनिवार वगैरे सोमवार असेल तर ह्याची दान दे का देवा मग सुरुवातीला घेतो का आपण? का घेतो? शेवटी घेतो. कारण मागण्याचा अधिकार सेवेनंतर आहे. सेवाच नसेल जर मागत असेल, महाराज म्हणतात तो नंबर 1चा बिनलाजा माणूस आहे. न करिता सेवा मागे जो मुशारा तया फजित खोरा लाज नाही. आणि एक बोलतो ना, इमानदारीने जर सेवा केली तर मागायचं कामच पडत नाही. लेकरांना फक्त भूक लागल्यावर रडावं, एरवी बोंबलत बसू नये. आईला कळतं त्याला भूक लागली, त्या रडण्यानं ओळखते ती. आणि जरी नाही रडलं तरी तिला कळते आता याच्या भुकेचा टाईम झालाय. लेकराने आधाने देऊ नये. कळलं असं ना शाण्या माणसाला. एक बोलू, संप्रदायामध्ये मागण्याला विरोध केला संतांनी. काही मागणे हे शब्द घातला, काही सगळंच अमान्य असं नाही. आम्ही सगळ्याला विरोध करतो असं नाही. काही म्हणजे काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत असो. आमची फार मोठी परंपरा आहे. काल डापलं बघलं तर नबदात म्हणलं असं नाही ना बाप्पा. पिढ्या गेल्या अनादी काळापासून आजपर्यंत अंतकाळापर्यंत चालू आहे वडिलाची रीत. कोणते वडील? आमचे ज्यांच्या पोटी जन्म झाला ते प्रापंचिक वडील आहेत. ते प्रापंचिक आई वडील आहेत. परमार्थिक आई वडील कोणी माहिती आहे का? शुकयात निर्वल्के दत्त कपिल मुनी. शुकयात निर्वल्के दत्त कपिल मुनी. मागण्याला विरोधही केला आणि मागतात सुद्धा. त्यांच्या अभंग मागणी परत आपण घेतला अभंग मागणी परत आहे ना, मग ते दुटप्पी बोलणं होईल ना. हो, मागण्याला विरोधही करतात आणि मागणीचे अभंग आहे
याचा खुलासा केल्या शब्दाला पुढे जाता येणार नाही. मागायला विरोध केला कोणत्या व्यवहारातल्या, प्रपंचातल्या, लौकिकातल्या मागणीला विरोध केला. परमार्थातल्या मागणीला विरोध केलेला नाही. अजूनही आपल्याला सांगतो, परमार्थातलं काय मागायचं ते मागा, पण सेवा झाल्यावर मागा. सेवा करत करत मागा. आणि सेवा हो का ना हो, पण व्यवहारात देवाकडे काही मागूच नका. आमच्या साऱ्या मागण्या देवाकडे व्यवहारातल्याच आहेत. देवा पोरग होती वाढावे वाळावे संतान, गृही व्हावे धनधान्य. हो, हे मागितलं नाही संतांनी. आपण मागतो बसू द्या, बसू शिंदे बाबा बसू द्या, आता बसते बसते. काठी मागे घे तुमची, आता हाताने खंडी डोक्यात. वाईट झालं एक तुमचा जोडीदार गेलाय ना, मला आठवण यायला लागली उभं राहिल्यापासून. पण चालायचं आहे, सगळ्याला एक दिवस जावंच लागणार आहे. ही वेळ कोणाला चुकत नाही. कशाबद्दल बोललो? व्यवहाराचं काही मागू नका, परमार्थातलं मागन ते सुद्धा सेवा झाल्यावर मागा. मागायला हरकत नाही, पण मागायचं काय? साधू संतांनी मागितलं बरं का, व्यवहारातलं प्रपंचाचं काही मागितलं नाही. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. परमार्थाचं मागितलं, भजन मागितलं, सेवा मागितली. मागणाऱ्याने कोणाकडे मागावं, काय मागावं, कधी मागावं, कसं मागावं. पहिली गोष्ट आहे, मागणाऱ्याची लायकी आहे का पाहावं लागणार आहे. पात्रता आहे का, त्याला सुद्धा पात्र लागते. हो, उगा आपलं काय बी जमतंय का तसं? अधिकार लागतो तो. आणि अधिकार जर प्राप्त झाला तर तो देवाशिवाय कोणाला मागतच नाही. आम्ही याला मागतो, त्याला मागतो, परिवाराला मागतो. देवा पोरग होऊ दे, देवा बोरला पण लागू दे. हो ना, देवा निवडणुकी तिकडी मिळून दे. आता म्हणत असताना देवा मंत्रीपद मिळून दे. तर देवाने काय याचे कागद खालीवर करा का काय? आणि काय बहादर हुशार आहेत बाबा. आता मंदिरात जाते आणि देवाची पूजा करते. कशासाठी? उद्धारासाठी नाही, मनशांतीसाठी नाही, आत्मिक समाधानासाठी नाही, लोकाला लुटायसाठी. मला हे पद दे विठाला विठा. देवाला एवढं नादान समजलं तुम्ही, प्रसन्न नाही होणार देव. तुमच्या तरी राहतो मिळणार ते अन्न मान धन, हे तो प्रारब्ध आहे ना, ते मिळणार तुम्हाला. त्यासाठी देवाला सगळं घालू नका आणि देवाला मध्यस्थी करू बी नका. मग आपल्या जीवनामध्ये फक्त सेवा करत राहा. सेवा केली रे केली, देवाला दया येईनच, आज ना उद्या येईलच. आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाले ना, तर ज्याला द्यायचं ना बाप्पा, त्याचं काही पाहत नाही, काही पाहत नाही. हो, काही पाहत नाही. देशकारांना उद्धवाचं आपल्याचं लहान बाळ आहे ना, वनवासात तपाल गेलेलं ध्रुव न ध्रुव. हा, आणखीन एक आहे, यांचं काही वय पाहिलं का देवानी? लहान असताना ध्रुव तपश्चर्याला गेलाय. हा उपमन्यू वगैरे वगैरे अशा बरेच. त्यांचं वय पाहिलं का? नाही ना, पाहिलं बाप्पा. आमच्या मातोश्री शबरीची जात पाहिली का? म्हातारे झाले म्हणजे रिटायर करून देऊन सोडून म्हणले का? परमात्मा काही बघत नाही, फक्त भाव बघतो, भाव, भक्ती बघतो, भक्ती. तो हे बघत नाही की स्त्री आहे का पुरुष आहे, काही नाही. तो फक्त बघतो भक्त या लेवलवर तो आला का. आणि भक्त जर आला असेल लेवलला, भक्तीच्या लेवलला असेल. आणि एक बोलू का, दुसऱ्याकडून भक्ती म्हणून भक्त म्हणून घेणारे कमी आहेत, पण स्वतःच भक्त म्हणारे जादा झाले. आपल्या डिग्र्या टाकते,
आपला मोठेपणा टाकते, काय असतं ते असं मला तिकडे जायचं नाही, पण मी भक्त आहे हे सांगणं वेगळं आहे आणि लोकांनी म्हणा हा भक्त आहे, याच्यात फरक आहे. आपण म्हणू नये, लोकांको म्हणू घ्यावं. म्हणविता त्यांचे दास, हो म्हणविता त्यांचे दास, पुढे आत पुढे लोकांकडून म्हणून घ्या. म्हणजे तुम्ही तसं वागा, लोक तुम्हाला महाराज म्हणतील, लोक तुम्हाला विद्वान म्हणतील, लोक तुम्हाला अधिकारी साधू म्हणतील, लोक संत म्हणतील. आपण डिग्री आपली लावायचीच नाही. आपलं कसं झालं, दर्शन कमी प्रदर्शनच वाढले. आहे ते राहिलं बाजूला, पण दाखवायचं नाटक जास्त वाढले. एक बोलू माफी मागून, सिद्धी कमी झाली, सिद्धी आणि प्रसिद्धीच वाढली. जरा मागं डोकावून बघा, मागं फिरून बघा. आपल्या भक्तीची जाहिरात कधी संतांनी केलेली नाही, अजिबात नाही. आता युट्यूब वाले जर एक चॅनलवाले घेतात कीर्तन तर घेऊ दे, त्यांची इच्छा आहे, त्यांची भक्ती, त्यांची श्रद्धा आहे, करतील लोकांना परोपकार. पण मी पुढाकार घेऊन माझं कीर्तन टाकाच असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे, लक्षण आहे. स्वतःचा प्रचार स्वतः कधी करूच नाही. मी झालो ऐसा जो म्हणे काहीच नव्हे मौलीची वय, स्वतःचा मोठेपणा नाही. परे फक्त गुण यश निर्गुणोपी गुण भवित. लोकांना जर म्हणलं ना हे चांगला माणूस आहे, तो मूर्ख का असना, घंटाभर लोकांना तो चांगला वाटतो, कारण लोक म्हणतात ना. आपली वाहवा आपण करून घेऊ नये, आपली पाठ आपण थापटून घेऊ नये. जगाकडे अशा प्रकारे वागणूक आपली केली पाहिजे की त्यांनी आपल्या पाठीवर हात टाकला पाहिजे आणि त्यांनी आपली वाहवा केली पाहिजे. मागे जाऊन पाहिलं ना बाप्पा, तर त्यांनी आपल्या भक्तीची जाहिरात कधी केली नाही, प्रचार कधी केला नाही. मला वाटतं एक प्रमाण आहे बरं का, मला आठवण ते. हा याच्यासाठी वनांतरा जातो सांडूनिया घरा. मी भक्ती बाजूला गेलो, घरदार सोडून बाजूला केलो आणि तिकडे भक्ती करून आलो याच्यासाठी. याच्यासाठी ही माझी प्रसिद्धी नको, माझी जाहिरात नको, आजी याच्यासाठी याच्यासाठी वनांतरा जातो सांडूनिया घरा. पुढचं प्रमाण सांगू, माझे ठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. माझं भगवंतावर असले प्रेम जर लोकांनी पाहिले ना, यांची दृष्टी लागन माझ्या भक्तीला आणि माझ्या भक्तीला खोळंब होईल, म्हणून यांच्या बाजूला जाऊन भक्ती करतो. विठ्ठल विठ्ठल. आपल्या साधू संतांनी बघा परंपरा आहे, कधी आपले गुण पुढे केले नाही. मी एवढा विद्वान आहे, मी एवढा भक्त आहे असं काही उलट म्हणले आहे. मी नादान माणूस आहे, मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी ठेवले नाही कधी वाचे पाणी माय बापा. मी तो चांडाळ चांडाळ म्हणता कसे वेळ, पतित पतित पतित, मी तो त्रिवाचा पतित. भाऊ स्वतःला पुण्यवान म्हणून घेणं सोपं आहे, स्वतःला पापी म्हणून बघा आहे का हिंमत. विठाला विठाला. आम्ही पापी आहेत तरी स्वतःला पापी म्हणत नाही, पुण्यवान म्हणतो. आणि जे पुण्यवान आहेत ते म्हणते नाही नाही आम्ही पापी आहे. आम्ही कुठंतरी शिकलो पाहिजे ना, बारकावा कळलं पाहिजे ना आम्हाला. आणि हा बारकावा आपल्याला भगवत दर्शनामध्ये मिळतो, संत संगतीमध्ये मिळतो. आणि ज्याला परमार्थ करायचा ना बाप्पा, त्याला एक सूत्र सांगतो, दोन समोर पात्र पाहून परमार्थ करा. कीर्तनकार असेल, वाजणारे गाणारे असेल, कथाकार असेल, हरिपाठ करणारे असेल, आणखी काकडे करणारे असेल, समोर दोन पात्र पाहून मग परमार्थ करा. कोणते दोन पात्र? संत आणि शास्त्र. विठाला विठाला. याला सोडून जो परमार्थ करतो, उघडच बोलू का ना, संत आणि शास्त्र यांचे नियम सोडून जो कीर्तन करतो तो डुप्लिकेट कीर्तनकार. विठाला विठाला. कीर्तन करमणूक नाही, कीर्तन मनोरंजन नाही, कीर्तन लोकांना हसवण्याचं साधन नाही. दोष लागेल दोष, मर्यादा आहे. भक्ती ज्ञानविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भऱ्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती असावी अंतरी श्रीहरीची
ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन उत्तम, चांग म्हणजे पवित्र. कीर्तन चांग परिणाम वयांग हरिरूप. आम्ही जे जे परमार्थामध्ये प्रक्रिया करतो ना त्याचा परिणाम चांगला पाहिजे ना आम्हाला कळायला पाहिजे. आम्ही काय करतो याचं फल काय हे जर आम्हाला कळालं नाही तर मोहून काय अर्थ आहे करण्याला ते नाही ना. त्याची फलद्रुपता काय असते आम्हाला पाहिजे. आम्हाला कळत नाही ना आपण जाणकाराकडे जावं, विचारवंताकडे जावं. अभंग कीर्तनाचा आहे. कीर्तनात विचार असतात. बोलू विचारात कीर्तन नसतंय, कीर्तनात विचार असतात आणि ते विचार मांडायचे असतात. विचाराला मर्यादा नाही पण कीर्तनाला मर्यादा आहे आणि त्या बंधनात आम्ही पुढे गेलो पाहिजे. 7 चौकटी आहेत कीर्तनातून पुढे निघायला. सगळ्या सांगायला वेळ नाही आपल्याकडं पण प्रस्तावना, विषय प्रवेश, अध्यात्म, ज्ञान, भक्ती वगैरे वगैरे ज्या चौकटी आहेत त्या चौकटीतून गेला पाहिजे आणि तो पलीकडे गेला पाहिजे. हे कीर्तनाचे नियम आहेत. आपल्याला माहिती नाही ना जाणकाराकडे जायचं आणि त्यांच्याकडून जर आपल्याला माहिती मिळाली ना बाप्पा आपल्या जीवाचं सोनं होईल. सोनं भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचं असेल तर अगोदर त्याला जाणून घ्यावं लागेल. त्याचं स्वरूप आम्हाला कळायला पाहिजे. देव सगळ्याला माहित आहे. कोणाला मान्य नाही देव? सगळ्याला मान्य आहे. परंतु त्या किती लोकांनी नातं जोडलं देवाशी हे महत्वाचं आहे. हो देव कशाला माहिती देव हाय कोणता देव नाही. अहो तुम्ही मानतात आम्ही मानतात नवल नाही. नास्तिक सुद्धा देवाला मानतात, दुर्जन सुद्धा देवाला मानतो. मान्याला महत्व नाही त्याला नातं जोडलं का? नातं जोडलं संतांनी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. जाऊ दे एक एक कारणे सांगत महाराज म्हणतात. सकाळ ही गोत माझ पंढरीशी माझे पंढरीशी जाणं. मुख बोलत नाही बापर मध्ये दुसरी विठ्ठलाची देवा शपथ घेऊन सांगतो माझं गणगोत परमात्मा आहे. अहो हे गणगोत काही कामाचं नाही हो. आहे तात्पुरतं आहे, स्वार्थासाठी आहे. आता बाकी इकडे विशेषण घेत नाही, वेळ घेत नाही. तर जेवढे आपल्याला प्रेम करतात ना कुटुंबातले, समाजातले, पाहुणे रावळे, ओळखीचे, त्यांच्या मागे उद्देश आहे, हेतू आहे, स्वार्थ आहे. पण भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये निस्वार्थ सेवा आहे. परमार्थामध्ये कुठला अपेक्षा नाही, हेतू नाही, स्वार्थ नाही. आणि ही मंडळी आहे ती संत मंडळी आहे. आपण जर यांच्या संगतीत गेलो ना बाप्पा आपल्याला खरोखर रस्ता सुसेल, रस्ता दिसेल आणि परमार्थ पचेल. म्हणून आपल्याला तर जाता येत नाही. मग काय करायचं? देवाकडे प्रार्थना केली महाराजांनी, मला त्यांची संगती घडू दे. अभंगाच्या पहिल्या कडव्यात
अपेक्षा बोलून दाखवल्या महाराजांनी. आपली मागणी, आपलं अपेक्षित जे आहे देवापुढं मांडलं. देव वसे चित्ती. गंमत अशी आहे, या पहिल्या कडव्याच्या उत्तरार्धामध्ये शब्द मुगुम वापरला. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. नामोल्लेख नाही. मग तुम्ही मात्र हावराव खरं तुमच्या प्रस्तावनेचा आणि अभंगाचा मिळत बसला नाही. ती प्रस्तावना केली संत 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 परमार्थ परमार्थ आणि या काळात संताचं नाव बी नाही. अभंग घेतला कस काय प्रस्तावना मिळेल. विषयसंगती अविषयसंगती लागलीच पाहिजे. कशी नाही लागायची. मग काय कीर्तनकार आहे तो. त्याची घडावी. कोणाची त्याची घडावी. संताचं नाव नाही ना. कसं मग त्याची अंगुली निर्देश आहे. अंगुली निर्देश आहे, नामोल्लेख नाही. त्याची घडावी. कोणाची. मग सांगितलं ना, ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्याची. देव वसे. बसे नाही. बसायला कधी उठ उभा राहील. उभा राहायला पुन्हा बसन. बसे नाही, वसे. संतांचं वाङ्मय चांगल्या चांगल्यांची भोंड जिरती भाऊ. आणि त्यांनी सगळ्यासाठी करून ठेवलेलं आहे. हो, कोणाचं प्रेम भगवंतावर आहे. साधा बोळा माणूस आहे, त्याच्यासाठी सांगितलं लई अवघड शिरू नको. लई किचकट पडतच ग्रंथ वाचू नको. नाही कळले तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एवढं पुण्य म्हणजे मोजता येणार नाही. पुण्याची गणना कोण करीन. आणि लयच्या मला मी विद्वान आहे, मी लय शास्त्रीय आहे, मी लय पंडित आहे. त्याला म्हणजे थांबदशी 7 5 3 दशकाचा मेळा एकतत्विका तोही भोंड जिरती. आता ह्या कडव्यात मग कळत तू किती विद्वान आहे ते. विठाला सगळ्या रोगांचं औषध आहे संताजवळ. फक्त त्याच्याकडे जायचं. ते कसं जायचं माहितीये का. तरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सक. भगवान परमात्म्याकडे जा. नामचिंतन करायचंय, माहिती घ्यायची ना, संताकडे जायचं ना. अगरवता करावे दास्य सकळ. त्यांचा दास व्हायचंय. गर्व टाकून द्यायचा, अहंकार सोडून द्यायचा आणि त्यांच्याकडे जायचंय. मग त्याची घडावी म्हणजे काय. संत वाङ्मय बोलतो देव वसे चित्ती. मला वाटतं एक आपण शंका निर्माण करू इच्छितो आणि ती आपण विचार करू. देव वसे चित्ती म्हणजे ते. तर मला वाटतं हा शब्द काही नेहमी बोली भाषेतला नाही. नेहमी शब्द प्रयोग करत नाही आपण. वशे वशे वशे. त्याच्यापेक्षा महाराज असं काय लिहिलं नाही. देव असे चित्ती. सोपं होतं की नाही सगळ्यात. वशे लवकर कळतं, ओमप्रकाश असे लवकर कळतं. हे सोपं नाही. देव असे, देव असे चित्ती. मला महाराज वशे कधी वापरतो आपण. वशे नाही. कधी बी कोणाला कळलं लवकर, सगळे कळलं लवकर. देव असे चित्ती. कळण का नाही लवकर. वशे कळण का नाही. मग महाराजांनी हे शब्द कमी घातला. असे देव असे. लय मस्त गायला असं आपण की देव असे चित्ती, देव असे चित्ती. संतांनी का घातला असं बा. आता तुकाराम मला विचारलं लागेल. महाराजांना विचारू नका, मी अगोदरच सांगतो. असे शब्दाला पर्यायी शब्द आहे. असे शब्दाला विरोधी शब्द आहे. अशाच्या विरोधात कोणता शब्द आहे. नशे. बरोबर आहे का नाही. वशे शब्दाला पर्यायी शब्द आहे का. नाही. असे शब्दाला पर्यायी शब्द आहे असे. आणि मग नसलं तर नशे. पण वशे शब्दाला पर्याय नाही मग महाराज शब्द घातला वशे. आपलं कसं आहे. सप्ताह सुरू झाला ते देव असे चित्ती. आणि कार्याचं कीर्तन झालं रे झालं देव नशे चित्ती. ते पुढच्या वर्षी पाहू. मग असे आपला लपंडाव चालू आहे भक्तीचा. आपण देवाला सुद्धा बनवा बनवी करायला लागलो. असे नशे. हे केलं असतं आणि करतातच म्हणून माझा शब्द करता देव वसे चित्ती. एकदा का देवाचं वास्तव्य चित्तामध्ये झालं बाप्पा, हृदयामध्ये झालं ना झालं. तो जा म्हटलं तरी जात नाही. नवजे दुरी दवडीता जात नाही तो. म्हणून ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे. आता आपण मुद्द्याकडे येऊ. आता असे नशे देव सोडून वशे शब्द महत्वाचा आहे. वशेचा काय कायम वास्तव्य
ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं आहे ते कोण आहेत मग? संतच ना. हृदय बंदी खाना केला साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. हे वश्य शब्दाचं द्योतक आहे, असे विषय नाही, वश्य शब्द आहे. आणि मग हे संतच आहेत ना. संत सोडून कोण आहे? म्हणून महाराजांनी काय केलं, संताची संगती अपेक्षित ठेवली, मग शब्द दुसरे वापरले. विठाला याची घडावी, आता संताची घडावी संगती. आता मला हरकत नाही, कारण विषय शंकर लागतो. वशे कोण आहे ते असे संत आहे. आणि संतांची संगती महाराजांना अपेक्षित आहे. नाही नाही, तुकाराम महाराजांबद्दल बोलत नाही, सगळ्या संतांना अपेक्षित आहे. जरा पुढे बोलू, शास्त्राला सुद्धा अपेक्षित आहे. आपल्या जीवनातला अडचणीचा मार्ग मोकळा व्हायचा असेल, अवघड वाट जर सुलभ करायची असेल तर संताशिवाय पर्याय नाही. साधू संतांनी एवढी मेहनत घेतली बाप्पा, म्हणून आमच्यावर फार उपकार झाले त्यांचे. आणि आमचं भाग्य आहे की त्यांचा अवतार कार्य झाल्यानंतर आमचा जन्म झाला. अगोदर जरी आलो असतं, मेलो असतं तर आम्हाला संत कळाले नसते. ज्ञानोबा तुकोबा सावता बाबा नाथ महाराज आधी करून सर्व संत सेना महाराज या सगळ्यांच्या नंतर आमचा जन्म झाला. आम्हाला यांचं चरित्र तर ऐकवायला वेळ आहे, जन्म आहे आणि अक्कल सुद्धा आहे. महाराज म्हणतात अशा संतांची संगती का करायची आहे? त्यांनी उपकार केलेले आहेत, परोपकार केलेले आहेत. आणि मला वाटतं त्यांच्यासाठी एक शब्द आहे, मेहनत त्यांनी जास्त घेतली. हो, पूर्वीचा काळ होता अगदी जुनाट काळ, तर ज्ञानेश्वरी नव्हती, गाथा नव्हता, मग त्यावेळेला वेद होते, भागवत होतं, वाल्मिकी रामायण ते संस्कृतमध्ये होतं. आम्हाला सगळं काही जमाना बापा. मग त्यांनी काय केलं, थोडी दुरुस्ती केली. मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडणी वाटा सूक्ष्म दुस्तर. पाहिजे ना, आपण खटपटी नाही करायच्या, नुसतं त्यांच्याकडे जायचं, तन्मयतेनं जायचं. तन्विधी प्रणे पातेन परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानस्ततो दर्शनः. तिकडं जायचं ना, आपला उपदेश करतील ते, ज्ञान देतील, फक्त आपण त्यांची संगत करायची. लय फुकटात परमार्थ जर केला निघतं, लय फुकटात. काही वाचू नका, काही अभ्यास करू नका, संस्कृत घेऊ नका, लय बेजार होऊ नका, फक्त संगती करा. आणि संगती केली ना बाप्पा, ज्ञान प्राप्त कर. ज्ञान त्याच्याजवळच आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे, तरी संता या भाजावे सर्वश्रेष्ठी. ज्ञान पाहिजे ना, त्यांच्या संग काय नाही करायचं, त्यांची फक्त संगती करायची. तसं नाही कळत नव्हतं मला. मी चांगल्या चांगल्या चाली म्हणतात ना, गाणारे माणसं, तुम्हाला ती चाल पाहिजे ना, मग त्याला विचारू नका, फक्त त्यांची संगती करा. आज ना उद्या परफेक्ट होतो तुम्ही चालीमध्ये, नाही या बाकीच्याला सांगतो ना, तुम्ही परफेक्ट आहे, ज्याला नाही त्याला सांगायला लागलो ना बापा, आहे की नाही. तुम्हाला बाकीच्याला चाली पाहिजे ना, त्या तशा चाली सगळ्याला माहीत व्हायला लागल्यात आता. आणि आमच्या तर सगळ्या चाली तुम्हाला माहीत झाल्या गाड्या, कोण पण या चालीचं हे ते किती दिवस झाकण ते उघडं पडतच ना बापा, जाऊ दे. पण मला काय म्हणायचं, आता ही गाडी चाल एखाद्याला जमत असेल त्याला ती विचारायची नाही,
आणि उगा संगती करायची आठवड्यावर ह्या सप्त्यातून त्या सप्त्यात संघ राहायचं. गाताना तो कसा गातो मात्र लक्षात ठेवायच्या. आज मध्ये ती चाल येणारच आहे. हे करीतच नाही लोक. चाल झाली का कीर्तन संपलं का महाराज चाल द्यावर कशी येतं ते काय खिशत आहे का? मग आम्ही चाली वाटून दिले असते. नाही ना बाप्पा, महत्वाची गोष्ट आहे संगत. कोणाची बी नाही, सज्जनाची, संतांची, साधूची. संगत संतन की करले जन्म का सार्थक कचुकले. उत्तम नर देह पाया प्राणी इसका हित कुछ करले. सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले. संगत संतन की करले जन्म का सार्थक. चला आमच्या राष्ट्रसंत तुकडे महाराज इकडे तर घेतोच आपण. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सत्संगाविना ज्ञान मिळे ना सद्गुरु बोधाची. सत्संगाविना ज्ञान मिळे ना सद्गुरु बोधाचे. करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचणे आधी पाहिजे सेवा वडिलाची. सेवा करणे आधी पाहिजे जोड वागण्याची. वागवयाचे निश्चय करणे प्रेम व्हावे आधी. प्रेम व्हावया गड्या पाहिजे मुळाची बुद्धी. बुद्धी व्हावया प्रगट पाहिजे जोड सदैवाची. दैव व्हावया गड्या पाहिजे कर्म पूर्वीची. तुकड्याला समनेरी सांगड कोटी जन्माची. तरीच फळ प्राप्त होतील अंतर्ध्यानाची. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. यजमान आहे का आमच्या आहे का नाही? बरं बरं, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने तुमची पहिलीच आवड आहे परमार्थाबद्दल. मी जाणून आहे आज या शहरात येतोय मी तेव्हा 32-33 वर्ष होत आहे. ओमप्रकाश अण्णा यांचा जन्मदिन संतावला. पहिली माझी कीर्तन सेवा झाली ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये. तुमच्याकडे आलो मोटरसायकल येत होतो. पहिले 2 कीर्तनाचं एसटीनंच आलो. मग त्या वाट्याने बस स्टँडला उतरलो. चला चला ते आलो. रिक्षाला पैसे नव्हते द्यायला. खोटं बोलू नाही कीर्तनात माणसांनी. भीक मागू बी नाही, गरीब दाखवू नाही कोणापुढं. सांगतो मी तुम्हाला आपलं खरं बोललं पाहिजे. आणि डॉक्टर पुढं संता पुढं वकिला पुढं तर खरंच बोललं पाहिजे. विठ्ठला बऱ्याच लोकांचा जन्म नव्हता तेव्हा. आता तुम्ही समजा तेव्हापासून मी या ठिकाणी येतो. सगळ्यांच्या मंडळीचा परिचय आहे. सगळे नगरसेवक मंडळ असेल, महापौर असतील, आणखीन आमदार खासदार असतील, सगळ्यांचा परिचय आहे. आवड सगळ्यांच्या. काय भानगडी हा चिकलठाण्यापासून तर शिटीपर्यंत जो भाग आहे सिडको हडकोचा परमार्थानं ओथंबित झालेला आहे, ओतप्रोत झालेला आहे. आणि त्यामुळे सगळ्यांच्या ठिकाणी आवड आहे. कशाबद्दल बोललो मी संगतीबद्दल बोललो होतो. संगतीबद्दल. संगत संतन की करले जन्म का सार्थक. थोडी तरी संगती कर ना बाप्पा. तुला वेळ नाही ना, पण थोडी तरी. अरे अर्धक्षण जर संगती घडली तर त्याचं मूल कोणाला करता येईना. नाही, साऱ्या देवाकडे फिरले, नाही करता येईना. शेवटी भगवंताकडे गेले, महादेवाकडे गेले, इकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, इंद्राकडे गेले, इंद्रचंद्रवरून लोकांकडे गेले. कोणाला गणित कळा ना बाप्पा. अजिबात नाही. सांगताच येईना. म्हणजे नामचिंतनाची आणि संत संगतीची आम्हाला थोडीशी माहिती द्या ना. काय आकार आहे, काय याचा मेळ आहे, काय किंमत आहे. म्हणजे किंमत करू शकत नाही. शेवटी भगवंताकडे गेले. बाकीचे म्हणले यांच्या संत संगतीची किंमत काय सांगा. म्हणजे तुम्हाला अजून कळलं नाही का? ह्यो डायरेक्ट माझ्याकडे आला. आता काय बाकी राहिलं याचं? हो तुम्हाला माझ्याजवळ आता काय विचारता? बाप्पा हे संगतीचं मोल करू शकतात नाही. आणि संगत कोणाची करायची? ज्यांच्या मुखी हरिनाम आहे, ज्यांच्या मुखी भजन आहे, त्याची संगती करा. आणि तो निस्वार्थपणे सेवा करतो. त्या नामाचं मोल कोणी करू शकत नाही. मी म्हणलो ना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. नामाचं मोल करू शकत नाही ना बाप्पा, अजिबात नाही. आणि विचारलं एका ठिकाणी शिष्याने विचारलं गुरुला नामाचं महत्व काय. गुरुनं उत्तर दिलं गगना होणी वाळ नाम. ज्ञानदेव पुसे ज्ञानदेव
धारक समतायत महाराज म्हणतात त्यांची संगती घडावी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. काय एवढा आग्रह धरता? महाराजाला विचारलं एवढा 8 तास का करता? महाराज म्हणले हे माझ्या मनाच्या आवडीचा विषय आहे अभंगाच्या. आयशे आवडते म्हणा. आता एक पुन्हा इथे एक मुद्दा उपस्थित करतो बरं का. देवा पुरवावी वासना. प्रार्थना कुणाकडे? देवाकडे. देवा माझ्या मनाला असं आवडतं तुम्ही माझी वासना पूर्ण करा. देवा पुरवावी वासना. आणि वासना कोणती आहे? त्याची घडावी संगती. देव बसेची ती अर्थात संतांची संगती घडावी अशी प्रार्थना कोणाकडे? देवाकडे. आता मुद्दा आपण बघून शास्त्र येते संतांची संगती कशाला करायची? देवाला भेटायला. संतांच्या संगत जर आपण देवाकडे जातो ना, हे ना संगती करणं महत्वाचं आहे ना. एवढ्या नाऱ्याने जर संगती केली एकमेकाची तर गंगेपर्यंत जातात आणि गंगेला पोहोचले का समुद्राला जातात. हे स्वतःच्या मनाला जाते का गंगेला? वडे नाले वगळ्या जाते का? अलीकडं काय झालं? याला अहंकार झाला एवढ्यानं आल्याला. आम्ही जाऊ तुमची ताकदच नाही. तुम्हाला फक्त पाणी किती आहे सांगू? गंगेपर्यंत जायचं. किती पाणी आहे? गंगेपर्यंत जायचं. हा, गंगेला पाणी किती आहे सांगू तुम्हाला? ब्रह्मगिरीपासून तर समुद्रापर्यंत जायचं. आणि ते तुम्ही काय करा, तुम्हाला जायचं समुद्राला आणि प्रत्येक प्रवाहाचं सिद्ध आणि अधिकार आहे. समुद्राला पोचावं यांची ऐपत नसते. ज्यांची ऐपत नाही त्यांनी ऐपतीवाल्याकडे जावं ना. बिगर तिकिटी प्रवास होतो ना. आपला अहंकार वड्या वागला होता अहंकार. आम्ही जाऊ, तुम्ही जाऊ शकत नाही. तुमच्या तेवढं पाणी नाही. मामा जरा माफी मागून बोलू का? प्रत्येकाने आपलं आपलं पाणी तपासलं पाहिजे मग पुढे चाललं पाहिजे. इकडे उडी मारली. पाणी म्हणजे कुवत, पाणी म्हणजे ऐपत आणि पाणी म्हणजे लायकी, पाणी म्हणजे पात्रता. आपली पात्रता आपली लायकी ओळखून पुढे पाऊल टाकलं पाहिजे. तसं महाराज म्हणतात याला जायचं ना, आपण काय करायचं? देवाकडे जायचं ना. मग कशाकडे? संताकडे जायचं. आणि संताकडे गेलं की देव भेटतो. आता मुद्दा कसा आहे? ज्या ती महाराज म्हणतात देवा पुरवी वासना, या ती देव भेटलात ना. आता देव भेटला कोणा? संतांची कशाला पाहिजे? आणखी विनवणी मागणी कशाला पाहिजे? प्रार्थना कोणाकडे करते? देवाकडे. बरोबर महाराज. आणि मागणी काय मागते? संतांची संगती घडावं. आता देव भेटला, संत कशाला पाहिजे? देव भेटला. देव भेटला ना. आता आणखी कशाला मागे यायचं? झाले ना मुख्यमंत्री. आता डबल येतील
त्या आली ती याच्याही आली उपमुख्यमंत्री व्हायची आहे की नाही येतो ना ते येतो ना फक्त काय करायचं आपल्या मनाला समाधान मानायचं तेव्हा समाज सुख मिळतं समाधानाशिवाय सुख नाही तर तिकडे जात मी इकडे मारतो आता देव भेटला ना मग आता पुन्हा संताकडे यायचं बरं संत भेटल्याला पाहिजे देवाकडे जायचं तेव्हाच भेट झाली ना हे बोलू आता उघडच बोलतो देवाकडं जाऊन उद्धार होईल बरं का देवाकडे जाऊन देव होता येईल देव पाहावे असे गेलो ते देवाचे होऊन ठेवलो देव होता येईल बापा देव होणं एवढं अवघड नाही पण संताकडे जर गेलं ना तर भजन करता येईल देवाकडे गेल्यावर भजन नाही अजिबात नाही पै मुक्ता ते निहाळिता लाभे आपलीच मुक्तता जशी दिपे दिशे पाहता आपली वस्तू तसं आपण देवाकडे गेलो का देव झालो पण देव होऊन मजा नाही संत होण्यात मजा आहे संताकडे जाण्यात मजा आहे त्याच्या संगतीत राहण्यात मजा आहे काय त्याच्या संगतीत संताच्या संगतीत भजन आहे आणि भजनाचा जो आनंद आहे ना माझ्या बाप अतुलनीय आहे अवर्णनीय आहे म्हणून एक प्रमाण घेऊ आपण महाराजांचं तो का म्हणे येथे भजन प्रमाण पुढचं तुम्ही म्हणा बरं काय थोरपणा जाळायचे तुमचा मोठेपणा भजन जर नसेल काय जाळायचं मोठेपणा काडी लावायची आणि पुन्हा बघतो अर्थ काय लावतील लोक आम्हाला भजन येत नाही आम्हाला का काडी लावतात तसं नाही हो भजन समजून घ्या अगोदर भजन कशाला म्हणते आपल्याकडे भजन म्हणलं की टाळ पकात पुढे येतो पिठी तबला येतो खंजीर ढोलकी येतली ते पहिले होतं भजन प्रेमानं काय संभावना व्हायची तर होऊ दे पण तू मागणी करू नको सौदा करू नको त्याचा वार करी जाऊ द्या कशाबद्दल बोललो मी भजन महत्वाचं आहे आणि भजन तरी महत्व आता हे भजन मानणारे मंडळी टाळकरी वाजवणारे आहेत आम्ही तुमचा जो उद्धार होणार नरका जाणार आहे का वरंगण्या देऊन पंक्ती घालून नाही ना भजन समजून घ्या ना बाप्पा भजन समजून घ्या कशाला म्हणतात एका शब्दात सांगू शास्त्र विचार प्रणाली आणि संत विचार प्रणाली आपल्याकडे अंगीभूत करून घेणे म्हणजे भजन आहे आणखी सोपं करून सांगू संतावर आणि देवावर विश्वास ठेवणं म्हणजे भजन आहे आणखी सोपं करून समाज आणि देश माझा आहे अशी भावना करून कार्य करणं म्हणजे भजन आहे आणखी सोपं करून सांगू सगळ्याशी प्रेमानं वागणं म्हणजे भजन आहे किती सोपं करून सांगू हे भजन आहे आणखीन आता राहिलंच एक सांगायचं पण सांगतोच आता आपल्यातलं वाईट काढून चांगलं वाढून जीवन जगणं खरं भजन आहे आपण जन्माला आलो अर्ध वाईट आणि अर्ध चांगलं घेऊन आलो कळायला लागल्यापासून हळूहळू वाईट काढायचं आणि चांगलं वाढायचं सगळ्यात मोठं भजन आहे आदत बुरी सुधारो ये भजन हमारा 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 दिल की लगी तारो दिल की लगी तारो ये भजन हमारा आदत बुरी सुधारो 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 ये भजन हमारा सगळ्यात मोठं भजन आहे नैतिकतेनं वागणं वाजणं सज्जनाची संगत करणं वाईट सवय असं नाही करू कोणाला बी वाईट सवयी असतात नाही नाही महापाप सुद्धा घडतंय आपल्याकडून कधी कधी जे पंच महापातक आहेत ना ते सगळ्या करणारा वाढल्या कोळी पण नाराजी जातात काय त्याला भजन देतात काय भाऊ का काय बदल आहे कितीतरी माणसं मारली कापले खून केले वाटमाऱ्यापणा केला चोऱ्या दरोडा घालून कुटुंब चालवायचा प्रयत्न केलाय बापा पण काहीतरी पूर्व पुण्य आपलं उदयाला येतं नारदाची गाठ पडते काय नारदाने भजन दिलं राम म्हणला भाऊ आणि अनुभव आला ना सगळ्या लोकांना सांगायला लागला
पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. हरिपाठ म्हणता ना, म्हणता की नाही? सगळ्याचा पाठ आहे ना. हे कशासाठी दिले दाखले? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिने लोक उधरती. माणसं कापीत होता ह्यो अगोदर, कापू फेकीत होता. नाही इकडं निश्चित तरी माणसं कापीत होता, इकडे बी खिशे कापीत होता आपला इकडचा. हो ना, चोऱ्या करीत होता, कपडे चोरून येत होता, तो कोण माल लांपस करत होता. हो ना, इकडून तिकडून असा धंदे करीत होता. मायबापाला कंटाळा आला. असे पोरं संस्थे शिकणारे होते. अरे म्हणले काय पोरं गुणगान आहे बाबा, चाली म्हणते, कोणी वाजवते, कोणी कीर्तन करते, कोणी कथा करते, काय मस्त पोरं झाले बाबा. आमच्या देखच्या गोष्टी लहान लहान होते आणि हे आपलं पाहणं बदल. काय करावं याला, कंटाळे मायबाप. ते पोराला बोलून घेतलं, कुठं शिकाता रे म्हणजे आळंदीला. असं आहे का, याला जाता का आमच्या याला घेऊन? तेव्हा कशाला, ते आमची ज्ञानेश्वरी फेकी ज्ञानी तिकडे कर नाही इंद्रायणी कशाने त्याला सांगत, तिथंच वाईट करीन. कुठाला म्हणजे संभाजीनगरचा, म्हणजे याच्याबरोबर आम्हाला मार खायची पाळी. आम्ही अरे घेऊन जा आणि तिकडे कुठं सोडून द्या गाड्या, आम्हाला वायता घालाय या सोडून. बळच याला मित्र कंपनी भेटले. अरे चल अरे चल अरे चल. गेले. अहो 8 दिवसात बदल झाला. ती भूमी कोणती आहे? आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. इंद्रायणीचं स्नान, त्या पावन भूमीचं वास्तव्य. हळूहळू अरे मला तुम्ही काय वाचित टाकले म्हणजे हरिपाठ. अरे मला येतं शाळेत शिकताना हरिपाठ देता का मला हरिपाठ घेऊन? झाला ना सामील हरिपाठ. हो, ज्ञानेश्वरी वाचित अशा वाचित म्हणजे हा. आणि श्लोक म्हणजे श्लोक तुला जावं, पाठाला बसावं लागेल. पाठ म्हणजे काय म्हणजे गुरुकडे जावं लागेल, संहिता घ्यावं लागेल. अरे मला घेऊन चालता का रे? चालता का? तुम्ही तळमळ पाहिजे ना मग नेले त्याला. आणि हळूहळू गुरुजी त्याला पाठाला बसायचं. भाऊ कसे बसे 2-4 वर्ष काढले आणि कोणा संभाजीनगरला सांगायला मंडळी काय म्हणतात तो कपाल आहे आणि केश कापीत होता. मायबाप या नामात थोडी ताकद आहे. दुष्टाचा सुष्ट होतो, दुर्जनाचा सज्जन होतो, नास्तिकाचा आस्तिक होतो. विडाला मनात ती संगती घडू दे. आणि देवा माझी प्रार्थना आहे, माझ्या मनाची ती आवड आहे. आवडलं पाहिजे अगोदर. एक बोलू का, भजन करण्या अगोदर, कीर्तन करण्या अगोदर, भजन म्हणतो सर सगळं भजनच आहे. भजन करण्या अगोदर ज्याचं नाव घ्यायचं ना ते आवडला पाहिजे. मूळ मुद्दा आहे तेव्हा आवडला पण मग त्याचं नामही आवडतं. आमच्या संतांनी पहिले हे सुरू केलं, आवड पाहिली आणि मग सांगितलं त्यांनी, आवडे हे रूप मुजिरे सगुण पाहता लोचन. मग भजनाला सुरुवात केली. देव आवडला, देवाचं नाव आवडलं आणि देव आवडल्यानंतर नाव घेण्यात गेले मजा आहे बरं का. हा, देव आवडला का नाव घेण्यात मजा आहे. आला तर संक्रांतीचा सण येतोय ना हळूहळू. आमच्या सौभाग्यवती महिलांचा आहे का नाही, आवडीने नाव घेतात. हो, पण आवडीने नाव घेतात. कधी त्यांचं जर पटत असलं तर एकमेकाचं नाही तर नाही ना घेत. मग आवडीने अजिबात नाही. मग बळच आम्ही आग्रह केला, ते नाव घ्या ना. ते नका जाऊ दे महाराज, चहा प्यायचं मला म्हणलं नको, दूध करू का ना, ते नाव घ्या, जाऊ दे महाराज. नाही नाही नाव घ्यायचं असा करा. काय म्हणले ती साधारण बाईच आहे का, कामाला गडी आहे का काय आहे? अरे आमचा शास्त्राचा भाग सांगतो पती परमेश्वर आहे, पण तिचा दोष नाही. ह्यो परमेश्वर नक्की ढाब्यावर जातो आणि पावली खळत येतो म्हणजे तरी कधी देव म्हणे एक वाक्य पुन्हा बोलेल. आणि लक्षात ठेवायसारखं तुम्ही, ज्याला आपली पत्नी सीतासारखी पाहिजे व्हावी असं वाटतंय, आपली पत्नी सीतेसारखी व्हावी असं पाहिजे ना, त्याच्या नादी नाही लागायचं, स्वतः राम व्हायचं. सोपं सूत्र आहे. ज्याला आपली पत्नी सीतामाईसारखी पाहिजे त्याला काय करायचं, स्वतः राम व्हायचं. ज्याला आपला नाव रामासारखा पाहिजे तिने अगोदर स्वतः सीता व्हायचं. महाराज सूत्र आहे हे प्रपंचाचं परमार्थाचं. असा प्रपंच जर झाला ना झाला तर तुम्हाला कोणीकडे जायची गरज नाही. तुमच्या संसारात देव येईल. कोण म्हणतं संसार सोडला करून देवाकडे जावं लागतं? अजिबात नाही. आमच्या कोणत्या संतांनी संसार सोडला?
माऊली वागायचा बरं. ज्यांनी संसार सोडला त्यांनी पहिलं गाडव घातलं एक दुसरं खेटून असोनी संसारी कणसुनी म्हणले ते. ज्यांनी केला नाही त्यांनी संसार करायला सांगितला. आपण काय करायचा पण त्यात परमार्थ जोडायचा. आणि मायबाप जर चांगला पद्धतशीर संसार केला ना, मर्यादा पाळल्या ना, एकमेकाच्या मर्यादांना पती पत्नीनं सांभाळल्या ना, तुम्हाला जायचं नाही, संसार सोडून जायची गरज नाही. तुमच्या संसारात देव येतो नाही आला. माझी काही आमच्याकडे पूर्ण अभंग कोणाकडे जाऊन काय काय केलं कुठे काही पूर्ण अभंग पाहून घ्या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी त्याच्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सज्जन कसाया विकू लागे मास माया सावत्यास जास्त वेळ घेत नाही आपला. या मंडळी एवढा संसार केला असा केला पद्धती की त्याच्या संसारात देव गेला आणि त्यांचा संसार करू लागला. बाबा त्यांचा संसार पद्धतशीर होता म्हणून देव संसारात गेला. आम्ही संसार सोडून परमार्थात आलो. आमचा परमार्थ देवाला आवडला असा पद्धतशीर नाही म्हणून आमच्या परमार्थात सुद्धा देव येईना. तर संसारात कधी यायचं सोपं एवढं नाही ना. महाराज माझ्या आवडीचा प्रश्न आहे, भगवंता माझ्या आवडीचा प्रश्न आहे, देव आवडला पाहिजे. मी नावाबद्दल बोलत होतो ना, जिला आवडला नाही ते म्हणजे सकाराम आणि जिला आवडला दोघांचं प्रेम आहे अशी गोड नावं घेते ती मला काही येत नाही बरं का मला. हा ना, तुम्ही तरी शिकाय खाणार मला नाव झुंझुन झुन्यात बसले मेहन्यात काही सोळी अंगात गुलाल भांगात लवंगा मुठीत जायफळ वटीत आणि ते बसली दाटीत कशा साखर वाटीत. दोघीनं नाव घेतलं एकीनं नावडीनं घेतलं एकीने आवडीनं घेतलं. तसं आमच्या संतांनी देवाचं नाव घेतलं पण आवडीनं घेतलं. हो देव आवडला असे आवडते मना. तोंडाला आवड वेगळी, डोळ्याला आवड वेगळी, पण मनाला आवड वेगळी. आणि मायबाप कोणा एकदा सांगतो आपला परमार्थ करत 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 मनापर्यंत पोहोचलाच पाहिजे. ज्यांचा परमार्थ मनापर्यंत गेला ना ते परिपूर्ण झाले परमार्थामध्ये. हो आता ते टप्प्याटप्प्यानं देवाकडे जातीलच पण परमार्थ मनापर्यंत गेला पाहिजे ना. आणि एक गोष्ट बोलू का, मनापर्यंत जाण्यासाठी मन लावून भजन करावं लागेल. मन लावून आता तसं तरी पाहिलं ना व्यवहारामध्ये कोणतं काम जर मन लावून केलं ना तर अपयश येत नाही. शेती करा, नोकरी करा, व्यापार करा, राजकारण करा, त्या त्या नियमाचं पालन करून मन लावून करा, अपयश येणार नाही. शेवटचं वाक्य पुन्हा बोलतो आणि आठवणी ठेवा फेल जात नाही. मायबाप मन लावून जर परमार्थ केला तर फेल जाईलच कसा. विठाला विठाला आपल्या जीवनात हे घडलं पाहिजे. अशी आवडत नाही म्हणा देवा पुरवावे वासना. फक्त माझी इच्छा पूर्ण करा, माझं मनोरथ पूर्ण करा देवा. केशवा माधवा नारायणा काय एवढा 8 तास आहेत. महाराज आणखीन एक दखल येतो आणि तुम्हाला सूचना करतो एकदा संत संगती झाली ना भगवंता तर आमची ताटा तुटून होऊ नये.
हरिजनासी भेटी किंवा हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी. अंग तुटी म्हणजे शरीर दुरावा आणि संग तुटी म्हणजे विचार दुरावा. अंतर पडू नये. एकदा संतांची आपली गाठ झाली रे झाली, अंतर एक तर संतांची गाठ होणंच अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. दुर्लभ मनुष्य देहो देहीनां क्षणभंगुरः तथापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. पहिली गोष्ट माणसाचा देह मिळणं दुर्लभ. एवढं सोपं नाही. काय घडलं असं पुण्य, काय घडलं नाही, पण आम्हाला माणसा जन्म मिळाला हे झालं. दुसरी गोष्ट परमार्थिक भावना निर्माण होणं हे सुद्धा दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. तेही आम्हाला घडलंय. आम्ही कीर्तनामध्ये मंडपात बसलेलो आहोत. काय बाकी आहे? त्याच्यापेक्षा कोणतं अवघड असेल तर ती संतांची संगती. वैकुंठ प्रियदर्शनम. जे वैकुंठावर प्रेम करणारे संत आहेत त्यांची संगती घडणं सगळ्यात अवघड आहे आणि ती घडली पाहिजे महाराज. हे तर होणारच आहे, झालेलंच आहे. त्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. माणसाचा जन्म मिळाला, आम्हाला परमार्थिक भावना झाली, फक्त आम्हाला काय फक्त म्हणून महाराज म्हणजे सोपं नाही तेवढं. बहु अवघड आहे संत भेटी. लोक म्हणतील हो ते प्रमाण नाके घ्यायचं. आता जुन्या काळात जमत होतं, खरंच भेट होतं ती संतांची, अजिबात नाही. बहु अवघड आता काही ते प्रमाण होणं जाऊ नका. हे काय झालं आता अवघड राहिलेच नाही संत. हे काय मिस कॉलमध्ये संत येतो. फोन तर राहू द्या बाजूला, फोन राहू द्या बाजूला. काय म्हणलो मी? मिस कॉलवर संत भेटले उलटा आला आणि ते म्हणतात बहु अवघड. भाऊ फोनवर तुम्हाला संत भेटतील, एका कॉलवर तुमची तारीख घेतील आणि येतील सुद्धा. तुम्ही 10 पैशात संत घेता, कॉलला किती खर्च येतो? 1 रुपया धरून चाला. 1 रुपया संत घेता तुम्ही, म्हणजे बोलू संत मिळतील तुम्हाला. नीट ऐका. पण संतांचं संत पण नाही मिळायचं. नाही संत पण मिळत हे हाटी, हिंदता कपाटी राणी वनी. नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. संत विकत घेता येते तुम्हाला, घेता येते. त्याचे भाव ठरले. कोणाचे 10,000, कोणाचे 15,000, कोणाचे 25,000, कोणाचे 1.5 लाख, कोणाचे 2 लाख. पेक्षा नशिबाने मी काही जळत नाही त्यांना. देणारे तुम्ही, घेणारा ते. मला काय द्यायचं आणि घ्यायचं. पण मी सांगतो संत सौदा करून त्यांचं घेता येतं विकत. संताला घेता येईल मायबाप, पण संताचं संत पण तुम्हाला बाजारात मिळणार नाही, विकत घेणार नाही, आणि त्याची खरेदी विक्री होणारच नाही. कधीच्या लक्ष घ्या. म्हणून संतांचं तत्वज्ञान जे आहे ते विक्रीला मांडलेलं नाही, बाजारात आलेलं नाही. ते कधी मिळेल? आपण जेव्हा संगती करू. असंगती केली रे केली, एकदा संगती झाली का पुन्हा त्यांचा विरह नको, ताटातूट नको. एकदा का मग एकदा झालं का झालं. पण कसं आहे, त्यांच्या सोबतीनं राहिलं नुसतं राहायचं नाही, आपल्या जीवनात त्यांचा आदर्श घ्यायचा. संगती याचा अर्थ काय? त्यांच्या गाडी फिरलं झाली संगती. बरेच भाग्यवान असे बरं का, 12 वर्ष झाली, 12 वर्ष त्या महाराजाच्या गाडीत. हे मोठे महाराज आहेत ना, गडावळे फडावळे भागवतकार रामायणकार मोठे महाराज आहेत ना, 12 वर्ष बदल त्यांच्या गाडीत आहे. 12 वर्ष माणसाने बोलू नये घ्यायला. सत्य बोले मुखे दुःख अनेकाच्या दुःखे. तुका म्हणे खरे सांगे. येऊ तर रागे आले तर त्याच्या संगतीत राहून जर बदल होत नाही तर नक्की बदमाश महाराज आहे, सोडणारे आहे. हो ते बोलू का? मग बोलू खरा कसा ओळखायचा? त्याच्या काही कपाळावर बोललं नाही तो चांगला महाराज आहे, तो डुप्लिकेट आहे. कोणाच्या कपाळावर आहे का? अजिबात नाही. मग कसा ओळखायचा सांगू तुम्हाला. आजची गोष्ट जशी 2 मिनिटात कळते. 2 मिनिटात जो महाराज कसा आहे, अनोळखी असू द्या, अपरिचित असू द्या, तुम्हाला त्याची ओळख करून घ्यायची ना, फक्त 5-10 मिनिटं त्याची संगती करा. बारकावा पुन्हा ऐका, परीक्षा आहे त्याची. 5-10 मिनिटं त्याची संगती करा, त्या संग संवाद करा. वाद नका घालू, संवाद करा. प्रेमाच्या 4 गोष्टी बोला. पुसता सांगेन हित गुजमा बैसुनी एकांत सुख गोष्टी. अशा प्रकारे संवाद करा. एक बोलू, तो जर महाराज ओरिजिनल असेल, साधक अवस्थेत असेल, मुमुक्ष असेल ना,
तर आपल्या डोक्यातले वाईट विचार निघून जातील आणि आपल्या डोक्यात चांगले विचार येतील ही त्याची परीक्षा आहे. बोर्ड छापायचे नाही, पाम्पलेटवर त्याची विद्वत्ता सांगायची नाही, त्याच्या संगतीत बसल्याबरोबर कळायला पाहिजे. आपल्या डोक्यात वाईट विचार केले पाहिजे, चांगले विचार आले पाहिजे. 10 मिनिटात हे कळतंय, बस बाकी काही नाही. अशा संगतीत राहिलं. संगती म्हणजे काय, त्याच्यासोबत फिरलं थोडंच आहे. आता ज्ञानोबा आहेत यांची संगती करायची, तुकोबा आहे, सावताबा यांची सोबती करायची, संगती करायची ना. मग त्याच गाडीत फिरतात का, त्याला गाड्या आहे का नाही, त्याने संगती, अहो त्यांची संगती करता येते, आजही करता येते. म्हणजे पुढे येते, ते गेलेच नाही, अजिबात नाही. राहिली आता कीर्ती जगा माझी, आता कीर्ती ईश्वर विभूती राहिली आता कीर्ती जगा माझी. एक बोलतो ना, देहात राहून जगणं सामान्य अवस्था आहे. देहात राहून जगणं सामान्य अवस्था आहे. देह सोडून जगणं कीर्ती रूपानं विशेष अवस्था आहे, अलौकिकता आहे. एक म्हणून दाखवू का, मूळ से कीर्त बडी बिना पंख उड जाय. आमची भागवत धर्माची कीर्ती 7 समुद्रापलीकडे गेली आणि ती आमच्या स्वामी विवेकानंदाने घेऊन गेली कीर्ती गेली. वारकरी भागवत धर्माची, वारकरी संप्रदायाची. मूर्त से कीर्त बडी बिना पंख उड़ जाए, मूर्त जाती रही कीर्त कभी न जाए. शब्द गेले नाही, मग त्यांच्या अभंगाच्या रूपानं, त्यांच्या ग्रंथाच्या रूपानं ते आज आमच्यात आहे. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची संगती करायची ना, ज्ञानेश्वरी वाचा, घडली संगती. तुकोबाची संगती करायची ना, तुकोबाची गाथा वाचा. ज्या संतांची तुम्हाला संगती करायची त्यांचे अभंग वाचा, झाली संगती. म्हणजे त्यांच्या विचाराची संगती म्हणजे घरी त्यांची संगती आहे. आणि एकदा संगती झाली रे बाप्पा, न हो अंग संग त्रुटी. महाराज एक वेळा घातला तुम्ही, आता लय आग्रह धरला, लय अट्टहास केला. का केला एवढा म्हणजे महाराज म्हणजे सांगू का, त्यांच्या संगतीत राहणं म्हणजे जगण्याचं लक्षण आहे, जिवंत असं लक्षण आहे. आणि जो त्यांच्या संगतीत नाही तो मेल्यात जमा आहे, शेवटच्या कडव्यात.
संगती संतांच्या संगतीत राहणं म्हणजे जिवंत असल्याचं लक्षण आहे. आणि संगती सांगितली मी, विचाराची संगती, त्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये उतरायचा प्रयत्न करायचा. जे ज्याच्या जमलं जीवनात नाही, संगती ज्यांना जमली नाही संतांची संगती, त्या जिवंत असून मेल्यात जमाय. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. बरं का टाळकरी मंडळी, हे जे भले नाही अलीकडे लावायचं, पण आता आपण काव्य पद्धतीतून यमक जोडण्यासाठी आपल्याला तुका म्हणे जिने ते थांबावं लागते. कारण यमक जोडायचं ना, तुका म्हणे जिने पुढं नाही आलं पाहिजे ने, मग भले संत संगष्टने. यमकासाठी येतं जिने, पण इथं थांबायचं नाही. संदर्भ लावत असताना तुका म्हणे जिने भले, त्याच्या जगण्याला अर्थ आहे. तुका म्हणे जिने भले कोणाचे? संत संगष्टने. हे भलेकडे घ्यायचं. आणि भगवंता एवढी माझी वासना आहे, बाकी काही नाही. आणि तसं पाहिलं ना तर वासना चांगलीही असू शकते, वासना वाईटही असू शकते. आणि मला वाटतं जास्तीत जास्त संख्या माणसाच्या मनामध्ये वाईट वासनेचीच आहे. चांगली वासना एखाद्या भाग्यवानाला येत असं नाही, तर मनाचा संकल्प म्हणजे वासना ती चांगली असावी. सत्य संकल्पाचा जाताना आपला सत्य संकल्प कधी होतच नाही. बसमध्ये जर बसलो, प्रवास चालू आहे, 40 गावच्या घाटामधून बस चाललेली आहे. एकीकडं पाहिलं हजारो मीटर उंच कडा, एकीकडं पाहिलं तर हजारो मीटर खोल दरी. अहो ड्रायव्हर आपली कसरत करतोय, तो आपल्या पद्धतीनं ड्रायव्हिंग करतो. याला भीती वाटली ना, मग त्या टायमाला देवाचं नाव घ्यावं ना. वासना कुठे तशी, तिकडं पाहतो तिकडं पाहतो तिकडं पाहतो, होते काय पाहती नसली होतं करून घे. वाईट वासना आहे. आणि वाईट वासना पहिले म्हणून सुचलेली, वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा काय झाले बाबा. हा काय करा, वासना चांगली जरी ठेवा ना, संकल्प चांगला करा. आणि जर वाईट वासना होत असेल ना, तिला काय करा, ताब्यात घ्या, आवरा. आणि आमच्या संतांनी ते काम केलं. तू का म्हणे अवघी आवरी वासना, संतांनी परमार्थाला. अगोदर तिला ताब्यात घेतलं. तुका म्हणे अवघी आवरी वासना, आता नारायणा दुसरी यापासून. आता फक्त एकच विषय तो त्यांचा झाला नारायण. आता नारायणा दुसऱ्यापासून बिलकुल नाही आवडली वासना. मग तिकडं न लावता ही वासना एक चांगली आवडली. आणि चांगली वासना कोणती आहे? संत संगतीची आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तेव्हा पुरवावी वासना, ऐशे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. आपल्या या ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये या मुकुंदवाडी क्षेत्रामध्ये संभाजीनगरचा एक भाग आहे. अनेक वर्षापासून आपण परमार्थ करणारी माणसं आहात, अनुभवी आहात. आणि आतापर्यंत आपल्याला अनेक वर्षाची सेवा देखील घडलेली आहे. आता नवीन मंडळी तयार होत आहेत, नवीन मुलं तयार होत आहेत, चांगली गोष्ट आहे. नवीन माणसं जोडली जात आहेत, याचं नाव परमार्थ आहे. माणसं बाजूला गेली नाही पाहिजे परमार्थ, त्याचं नाव परमार्थ आहे. माणसं जोडत चला, माणसं जोडत चला. संतांनी माणसं जोडत गेले आणि इतके जोडले ईश्वरनिष्ठांची मांदी आळी म्हणजे मिळावा, मांदी आळी म्हणजे मिळावा. मिळवली मांदी वैष्णवा,
याला मंत्री माणूस यादीत घ्यावं हे तर बाकीचे आहे सगळे काय करू आता घ्यावर काय एवढं करून घ्या ना बघा ना संतांनी पहिलं काम ते केलं जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवाची वैष्णव एकत्र केले सजन एकत्र केले समविचार एकत्र केले संख्या वाढवली ताकद वाढवली हिंदू धर्म वाढवला परमार्थाची भगवान परमात्म्याच्या भक्तीची पुन्हा ताकद वाढवली हे काम संतांचं केलेलं आहे संतांनीच केलेलं आहे म्हणून एकदा त्यांचं भजन करू ज्ञानेश्वर